हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आज खूप छान दिवस आहे. आज मातृदिन आणि त्यावर तर मी कविता नक्कीच लिहिणार. तर मग ऐकूया मातृदिन कविता. काय सांगावे अशा महान व्यक्तीबद्दल. आभार हसण्यासारखंच आहे ना हे. हसण्यासारखंच आहे ना हे. तिच्यामुळेच आपण रडतो आणि काही क्षणातच तिच्यामुळेच आपण हसतो आणि काही क्षणातच तिच्यामुळेच आपण हसतो. आईचं आपण कोणत्याही रूपात करू शकत नाही मोल. आईचं आपण कोणत्याही रूपात करू शकत नाही मोल. कारण आयुष्यभर फक्त तिचं असतं प्रेम, म्हणजे ते अनमोल. आपल्या साडीच्या पदराने झाडाप्रमाणे लेकरांना देते ती छाया. आपल्या साडीच्या पदराने झाडाप्रमाणे लेकरांना देते ती छाया. सगळं काही विसरू शकतो आपण, पण कधी विसरू शकू का हो आपल्या आईची माया? आईच आपल्या सुखासाठी काहीही करू शकते. आईच आपल्या सुखासाठी काहीही करू शकते. मग वेळ आली तर ती देवाला भांडायलाही जाऊ शकते. देवाला प्रार्थना करेल मी नक्कीच. हीच आई राहू दे ना देवा मला नेहमीच. काय काय बोलावं तिच्याबद्दल, आता कुठून आणू शब्दांना. शब्द हे म्हणताय आम्हीही नतमस्तक झालोय तुझ्या आईच्या कर्तृत्वांना. तिच्या मातृत्वाला कधीच घालू नाही शकत ती लगाम. म्हणूनच सर्व मातांना माझा मनापासून सलाम. आई ही नेहमी मुलांचं हितच बघते. तिला कधी सोडून जाऊ नका, मी फक्त इतकंच सांगू शकते. नेहमी आपल्या इच्छा पूर्ण करणारी, आज होऊ देत तिच्या पूर्ण इच्छा. नेहमी आपल्या इच्छा पूर्ण करणारी, आज होऊ देत पूर्ण तिच्या इच्छा. आई, तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर माझ्याकडून आज सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला जेवढं माहिती होतं तेवढं मी कवितेत वर्णन केलंय. तर कवितेला प्रेम द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायचं विसरू नका. आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.